नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. उद्या मैदान होते तिरकवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी. हे मैदान जे आहे ते ओपनचं होते आणि या ओपनच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा मालक त्या ठिकाणी त्यांची नंदी जी आहेत, त्यांची बैलं जी आहेत ते घेऊन येताना दिसतील. आणि उद्या महाराष्ट्रातील टॉपचे नंदी जे आहेत ते पळताना दिसूसुद्धा शकतील. आता सगळे म्हणतील की 3 तारखेला पळणार असतील भाळवणे या ठिकाणी, जे सांगली जिल्ह्यामध्ये मैदान आहे तिकडंसुद्धा पळताना दिसतील. परंतु ते मैदान जे आहे ते आदतचं मैदान आहे. त्या आदतच्या मैदानामध्ये 1 लाख बक्षीस आहे आणि इकडंही 71,000चं बक्षीस आहे उद्याच्या मैदानामध्ये तिरेकवाडीच्या. कारण की ओपनच्या मैदानामध्ये ओपनचीच बैलं पळतात. काय होतं, आता मैदानं लागोपाठ होत आहेत, आदतची, दुसऱ्याची, ओपनची. त्याच्यामुळे मला नाही वाटत की 3 तारखेला की टॉपचे नंदी त्या ठिकाणी पळण्यासाठी जातील. तरीही काय सांगू शकत नाही. परंतु उद्या एखाद्या वेळेस बकासूर पळण्याची दाट शक्यता दिसते. कालच मोहिल शेट्टी यांनी सांगितलेलं आहे की बकासूरला आम्ही जास्त वेळ गोट्यावरती ठेवू शकत नाही. तो काय करतो आहे बघितलं तुम्ही, 3 पायावरती चालतो आहे, त्याच्या पायाला लागतं आहे. त्याच्यामुळे म्हणजे तो घरी काय ना काहीतरी उचापत्या वाढवतो आहे बकासूर. त्याच्यामुळे त्याला आम्ही एक 2 दिसाड 3 दिसाड त्यामुळे मैदानामध्ये काढतो आहे. आणि खरंच एक कारण मी तुम्हाला सांगितलं, कालच सांगितलेलं की बकासूरला का सारखं पळवलं जातो आहे याच्याबद्दल मी तुम्हाला माहितीच आहे. काल मी प्रश्न विचारला होता मोहिल शेठ धुमाळे यांना. तसे तुम्ही काल बघितला तर जो शेवटचा प्रश्न आहे तो मी विचारला. कारण की बकासूरला मोहिल शेठ एवढं तुम्ही दाट का पळवताय, दिवसागाड का पळवताय, काय नक्की त्याचा विषय. त्यांनी सांगितलं स्पष्टपणे की बकासूर घरी ठेवला की 3 पायावरती चालतो आहे, मग बकासूरला प्रॉब्लेम होतो आहे, पाया लंगडतो आहे. म्हणजे बघा, एवढा मोठा बैल, ज्या बैलाने म्हणजेच एवढा मोठा नंदी, या बैलगाडा क्षेत्रातील देव, ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र पाळण्याने गाजवला आहे, असा हा बकासूर थोडासा एन्जॉयड वाटतो आहे पायामध्ये, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ती घरी राहिलं की असं सांगतो मी, असा नाही, परंतु असा पळतोयच तो. परंतु बघूया उद्याच्या मैदानामध्ये कारोंडेकरांचा चिक्यासुद्धा उद्या आपल्याला पळताना दिसू शकतो. वेगाचा शेवट जो आहे तो सारजा, तो सुद्धा पळताना दिसू शकेल. शिरसवडीकरांची रायफल जी आहे ती उद्या नाही पळताना दिसेल. सेकंदर 81-81 सुद्धा दिसू शकेल. निमगावचा सावकारसुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल. संघर्ष योद्धा बुलेट पळताना दिसेल. 22-11 पिस्टन सोन्या या दोघांच्यापैकीसुद्धा पळताना आपल्याला दिसू शकेल. आणि भरपूर असे पिंटू शेट मोडवडके यांचा कॉकटेल असेल. बघूया उद्याच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील तमाम जे आहेत ते ओपनचे जे नंदी आहेत ते उद्या पळताना दिसतील. विसापूरकरांचा कार्तिकसुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल एखाद्या वेळेस. मथुर जो आहे तो मथुर आणि सेवा ही जोडी, हा मथुर तो नव्हे, दुसरा आहे मथुर, तीसुद्धा जोडी उद्या पळताना दिसेल. आणि सगळ्या महाराष्ट्रातील हरण्यास आशेबाईस खूप दिवस झालं मैदानापासून दूर आहे, तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये दिसू शकेल. बघूया उद्याच्या मैदानामध्ये बकासूरसुद्धा पळताना दिसणार आहे. महाराजसुद्धा पळताना दिसेल. खूप दिवस झालं महाराजसुद्धा मैदानामध्ये दिसत नाही आहे. महाराज कधी पळेल उद्याच्या मैदानामध्ये फलटणमध्ये दिसू शकेल. महाराज कदाचित म्हणतोय मी 50-50% चान्स आहेत. बघूया संध्याकाळी लाईव्ह लॉट जे आहेत ते निघतील, त्या लाईव्ह लॉटमध्येच समजेल आपल्याला की बकासूर पळणार आहे, महाराज पळणार आहे. याच्याबद्दल थोडीशी अपडेट जी आहे ती संध्याकाळपर्यंत आपल्याला येईल. लाईव्ह लॉट ज्यावेळेस निघतील, लाईव्ह लॉट जे आहेत ते त्यांचा वेगळा चॅनल आहे, जरा कमेंट्समध्ये सांगा. जे फलटण तालुक्यामध्ये जे मैदानं होतात त्या मैदानाचे लाईव्ह लॉट त्या चॅनलवरतीच काढले जातात. असा कोणता चॅनल आहे थोडासा तो जरा कमेंट्समध्ये कोणी जर बघत असेल आपला व्हिडिओ, त्या ठिकाणून कोणा जर माहिती असेल की फलटण तालुक्याच्या मैदानातील जे मैदान होतं त्या मैदानाचे लाईव्ह लॉट कुठल्या चॅनलवरती काढले जातात ते थोडंसं कमेंट्समध्ये सांगा, की जेणेकरून संध्याकाळी लोक जे आहेत ते लाईव्ह लॉट जे आहेत ते बघतील. बकासूरची चिठ्ठी असेल किंवा प्रत्येकाची आवडीनुसार जी वेगाचा शेवट सर्जा आहे, बाकी सगळे स्टॉप ट्रेनिंग आहेत ते सुद्धा पळताना उद्याच्या मैदानामध्ये दिसतील. आणि उद्या बकासूर आणि पायरा कोणाला सांगू शकणार नाही आहे. पायऱ्याबद्दल थोडीशी काय होते, लोकांचा गैरसमज होतो आहे. पायरा सांगितलं की लोक थोडीशी नाराज होत आहेत आपल्यावरती, परंतु पायरा जो आहे तो मी सांगणार नाही आहे, कारण की लोकांना थोडंसं नाराजगी होते. त्याच्यामुळं नकोच हा पायरा सांगाय. पायरा माहीत होता मला, परंतु मी नाही सांगितला. जाऊ दे, कशाला होते, एखाद्याला राग येतो आहे कारण की पायरा बकासूरचा सांगायचं नाही असं सांगितलं लोकांनी. बघूया काय होते. परंतु ज्या नंदीमध्ये धमक असते ना पळण्याची, तो काही पैरा अगोदर जरी सांगितला आणि काय नाही सांगितलं तरी पळतो. आणि बकासूर पळतो सगळ्यांना माहिती आहे. परंतु ठीक आहे, चला, बकासूर ते एक संकट जे आलेलं होतं त्या संकटामध्ये म्हणजेच गुलालाचं संकट होतं, पण त्या संकटातून तो बाहेर आला. काल बघितलं कशा पद्धतीनं त्याने कामगिरी उत्तम केली आणि
बकासूर उद्याच्या मैदानामध्ये पळतोय. चिक्क्यासुद्धा एखाद्या वेळेस पळू शकतो. चिक्क्याबद्दल अपडेट नाही आहे माझ्याकडे, परंतु जर चिक्क्या जर पळाला तर उद्याचं मी पैरे जे आहेत ते घेऊन येणार आहे थोड्या हुशाराने. दोघातल्या एका चॅनलवरती किरण शुक्तडे ब्लॉगचा हा माझा चॅनल आहे, त्या चॅनलवरती पैरे जे आहेत ते उद्याच्या मैदानातील एक 10 ते 15 पैरे ओपनचं मैदान आहे, त्या मैदानाचे पैरे उद्याच्या मैदानातील येतील.